तर सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। न्यू गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळाकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते। यंदाचं हे 45वं वर्ष आहे। 15,000 लोकवस्तीच्या या गावात गुण्यागोविंदाने एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो। हे मंडळ आम्ही 1980 साली स्थापन केलं। त्यावेळी वर्गणी म्हटलं तर 4 आणे 8 आणे अशा पद्धतीने आम्ही गोळा करून हे मंडळ स्थापन करून आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे। सदर मंडळ हे आम्ही हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन गेले 44 वर्षे चालवित आहोत। बऱ्याच वर्षी झाले तर आम्ही गणपती बसवितो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवितो आम्ही। आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे, एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेक आम्ही एकता आहे। आझाद हिंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम ठेवलेली आहे। यंदाचं मंडळाचं 97वं वर्ष आहे आणि यंदा मंडळानं श्री दत्त महाप्रभू अवतार देखावा साकारला आहे। तर ही दृश्य आपण बघतोय अमरावतीमधली आहेत। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळतोय। तर आझाद हिंद गणपती मंडळाचं यंदाचं 97वं वर्ष आहे।